मान्सून लांबल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झालाय। परिणामी काळमावाडी योजनेतून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणं शक्य नाही। त्यामुळे सोमवारी 22 जून पासून कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नागरिकांनी उपलब्ध होणारं पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यानं काळमावाडी धरणातील पाणी पातळी घटली आहे। त्यामुळे या धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा अत्यंत कमी झालाय। परिणामी या काळमावाडी योजनेतून शहराला नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होत नाही। म्हणून कोल्हापूर महापालिकेनं शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी 22 जून पासून एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन केले। शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पर्यायी पाणी उपसा सुरू करण्यात आलाय। मात्र आगामी पावसाची शक्यता आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन या केंद्रांच्या क्षमतेनुसार पाणी पुरवठा केला जाणार आहे। चंबुखडी, पुईखडी आणि कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून वितरित होणाऱ्या विविध भागांमध्ये सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। नागरिकांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करून पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले।